सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते। माँ जिजाऊ, माँ रमाई, माँ सावित्री, माँ अहिल्या यांना पण विनम्र अभिवादन। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, उपस्थित आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब, चंद्रकांतदादा ठाकरे, किरणरावजी सरनाईक, आमचे मोठे आणि छोटे दोन्हीही बाजोरियाजी आमदार, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष इसुफजी पुंजानी, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शामरावजी बडे, या ठिकाणी उपस्थित तेजराव वानखडे, उपस्थित आंबोरेजी, आटोटे, हिवराळे, आदरणीय लक्ष्मणराव इंगोले, जुगल किशोर कोठारी आणि आदरणीय या ठिकाणी असणारे आमचे महाराज, सन्माननीय सर्व मंच, जमलेल्या माझ्या मोठ्या संख्येने भगिनींनो, मातांनो आणि माझ्या बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी हा फार आनंदाचा क्षण आहे की आजच्या रोजी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तुम्ही सगळ्या लेकी जे आहात ते साहेबांची या ठिकाणी येण्याची वाट पाहत होत्या। साहेबांना आम्हाला भेटायला जायचं आहे अशा ह्या महिला साहेब सातत्याने माझ्या मागे लागल्या होत्या। आम्हाला मुंबईला घेऊन चला अशा आमच्या बऱ्याच भगिनी मला बोलत होत्या। कारण काय तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांच्या बचत गटासाठी मोठा निर्णय घेतला आणि म्हणून ह्या माता भगिनी खरोखर धन्य आहेत आपण त्यांच्यासाठी हा निर्णय घेतल्यामुळे। आणि म्हणून मी या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छिते की हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे वाशिम आणि यवतमाळ। आदरणीय साहेबांना मी बोलू इच्छिते की हा माझा मतदारसंघ 99-2000 मध्ये हा फक्त वाशिम, पुसद आणि उमरखेड असे यवतमाळच्या 2 विधानसभाने हा मतदारसंघ होता। परंतु डिलिमिटेशन नंतर 2009-10 मध्ये हा मतदारसंघ यवतमाळ वाशिम झाला आणि सातत्याने 5 वेळा आपण सगळ्यांनी मला निवडून दिलेला आहे। या भागाचं प्रतिनिधित्व गेल्या 25 वर्षापासून या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी करते आहे। आणि म्हणून साहेब या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझे वडील स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी यांनी या जिल्ह्यासाठी प्रयत्न केले आणि त्यावेळेला आपले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी म्हटलं तालुका खोडा आणि जिल्हा लिहा आणि या जिल्ह्याची निर्मिती त्या पद्धतीने साहेब या ठिकाणी झाली। आणि म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना माझ्या संपूर्ण जाती धर्माच्या मंडळींसाठी मी काम करते। भावना गवळी जरी शिवसैनिक म्हणून काम करत असली तरी अनेक लोक, अनेक जाती धर्माची लोक हे सातत्याने माझ्या पाठीशी राहिली। मी जरी मराठा असेल तर 18 पगड जातींच्या सगळ्या बांधवांनी भगिनींनी मला साथ दिली आणि म्हणून वारंवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी करत आलेली आहे। साहेब या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे एकही मी ठेवलेला नाही। जवळजवळ 5000 कोटीचे नॅशनल हायवे या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले आणि तुमच्या रूपाने समृद्धी महामार्ग ज्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होते, आज तो समृद्धी महामार्ग आपण निर्माण केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या माझ्या ज्या काही माता भगिनी आहेत त्या माता भगिनींसाठी सुद्धा भविष्यामध्ये जे काही प्रोडक्शन तुम्ही निर्माण करणार आहे ते थेट त्या ठिकाणी मुंबईला पाठवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये समृद्धी महामार्गाच्या रूपाने झालेला आहे। आणि म्हणून मी माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्या सर्वांसाठी हे निर्णय घेतलेत, बचत गटाला खऱ्या अर्थाने कुलकर्णी साहेब या ठिकाणी असतील
आम्ही हा सगळा बचत गटाचा विषय आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली त्यावेळेला या उमेदच्या महिलांसंदर्भामध्ये मी वारंवार साहेबांना पाठपुरावा केला आणि साहेबांनी सुद्धा हिरवी झेंडी देत आमच्या महिलांसाठी भरघोस असे या ठिकाणी निर्णय घेतले। 6,000 रुपये आमच्या उमेदच्या सीआरपीला या ठिकाणी वाढवले, 30,000 रुपये आमच्या आरएफ फंडातून या ठिकाणी वाढवले आणि आता मी तुम्हा सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते की डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी आमच्या सोबत जुळलेल्या नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयासोबत जोडण्याचं काम या ठिकाणी आदरणीय आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि यानंतर सुद्धा खंबीरपणाने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आपल्या संपूर्ण महिलांच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते साहेब की या मतदारसंघामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, पुरुषांसाठी काम करत असताना विकासाचे कामं कसे होतील त्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक वेळेला फोकस केला आणि म्हणून या जिल्ह्यामधली पहिली पूर्ण अकोला ही रेल्वे मी सुरू करून घेतली। अवघ्या 7 वर्षामध्ये ही रेल्वे या ठिकाणी मी सुरू केली आणि त्यानंतर त्याचं इलेक्ट्रिफिकेशन आपण केलं। आज त्या ठिकाणी मोठं मॉडर्न जे काही स्टेशन आहे त्याला सुद्धा मंजुराती घेतली। पण साहेबांचे या ठिकाणी मी जाहीररित्या आभार व्यक्त करते की या आपल्या जिल्ह्यासाठी शकुंतला रेल्वेसाठी मी सातत्याने भांडत होते, झगडत होते, लोकसभेमध्ये प्रश्न उठवत होते, पण साहेबांनी या बजेटमध्ये 50% वाटा राज्याचा देऊन परत एक रेल्वेचा या ठिकाणी जोडण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि फार मोठं या वाशिम आकांक्षा जिल्ह्यासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून साहेब आपल्या या ठिकाणी मानावे तिकडे आभार कमी आहेत। साहेब या ठिकाणी आपल्या सरकारने या जिल्ह्यामध्ये आकांक्षा डिस्ट्रिक्टमध्ये बॅरेजेस निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मालसत्तार, घोटा, शिवनी, बोरवा या ठिकाणी जवळजवळ 200 ते 250 कोटी रुपये तुम्ही आम्हाला दिले। जवळजवळ 50 ते 60 गाव त्या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत आणि आमच्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदा मिळणार आहे। यावरच आपण थांबले नाही साहेब, तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत म्हणून आपण नियमाच्या समोर जाऊन सुद्धा कार्य केलेलं आहे। ते सर्वांना सर्वसूत या ठिकाणी आहे, श्रुत आहे। साहेब मी या ठिकाणी खूप वेळ आपला घेणार नाही कारण आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे आणि या महिला तुमचंच मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पण आता तुम्ही या ठिकाणी बोललात की वाशिम मधले रस्त्या संदर्भामध्ये तर तो प्रस्ताव मी तात्काळ या ठिकाणी आपल्याकडे पाठवायला लावते, परंतु या आपल्या शहरामधले जो काही निधी रिलीज झालेला नाही तोही रिलीज या ठिकाणी निधी शहराच्या विकासासाठी दिलेला निधी रिलीज झाला पाहिजे अशी विनंती करते आणि या निमित्ताने या शहराची पाणी पुरवठा योजना जी आहे ती पाणी पुरवठा योजना तिला सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण मंजुराती द्यावी। पुसद भरलं ते पाणी आपल्याला या ठिकाणी आणावं लागणार आहे आणि म्हणून या पाण्याच्या योजनेला सुद्धा आपण मंजुराती द्यावी असा या ठिकाणी अशी मागणी आपल्याकडे या निमित्ताने मी केल्याशिवाय राहणार नाही। पण साहेब या निमित्ताने मी सांगते की या महिला ज्या आहेत या ग्रामीण भागातल्या आपल्या महिला आहेत आणि या महिलांना सक्षम करण्याचं व्रत आपण हातामध्ये घेतलेलं आहे। महिलांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभे राहिलेले आहात। आदरणीय मोदी साहेबांनी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं भूतोला भविष्य ते काम केलेलं आहे आणि आज रोजी तुम्ही या बचत गटाच्या महिलांच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये अनेक उद्योग हे महिलांचे उभे राहतील आणि महिलांचे उद्योग जेव्हा उभे राहतील त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही। आपण आर्थिक सक्षम या ठिकाणी बनवूत आणि ही आर्थिक सक्षमता आणण्याचं काम या ठिकाणी आदरणीय आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब करतील हा मला विश्वास आहे आणि ही समृद्धी मार्गाच्या माध्यमातून असू देत, रेल्वेच्या माध्यमातून असू देत आणि हायवेच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण जिल्हा जोडलेला आहे। साहेब माझी एक विनंती आहे की आपण प्रत्येक वेळेला या महाराष्ट्राच्या विकासासाठी झटतात, काम करतात। आता आम्ही बघितलं तुम्ही कुठलीही पर्वा करत नाही आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी सगळ्यांना अभिवादन करत होते। तुम्ही लोकांमध्ये जाऊन काम करण्याची आपली भूमिका आहे। मी म्हणत होती पाटील साहेबाला की साहेब अशा पद्धतीने जनतेमध्ये जातात हे रिस्की जरी असलं तरी साहेबांचा मानणाऱ्या वर्ग या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। साहेब आपले वाटतात, साहेब आपल्यातले वाटतात आणि म्हणून जनता डायरेक्ट त्यांच्याकडे या ठिकाणी निवेदन घेऊन जाऊ शकते आणि म्हणून साहेब या जिल्ह्यासाठी
आपण एक माझी मागणी मान्य करावी की तुम्ही जसे दावोसला गेले आणि 3 लाख करोडचा निधी या महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी आणला. माझा हा यवतमाळ आणि वाशिम जिल्हा म्हटलं तर आकांक्षित डिस्ट्रिक्ट आहे आणि माझा यवतमाळ शेतकऱ्यांच्या अडचणीतला हा जिल्हा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण उद्योग द्यावे, कारण हा सगळा मतदारसंघ हायवेने आणि रेल्वेने आपण जोडलेला आहे आणि म्हणून पुढची भूमिका जी आहे आपली या ठिकाणी भूमिका असणार आहे. माझी विनंती असेल की पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी या संपूर्ण विषयावर लक्ष घालून आपण आम्हाला भरघोस असा निधी द्यावा अशी मागणी या निमित्ताने करते. आणि काल परवा आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये आले. यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा दौरा आज तुम्ही पण करता आहात आणि हा यवतमाळ जिल्हा हा मतदारसंघ फार लाभी आहे, कारण मोदी साहेब आले होते 14 मध्ये, तेव्हा केंद्रातलं सरकार आलं. 19 मध्ये आले होते, केंद्रातलं सरकार आलं. 20 मध्ये 21 24 मध्ये येत आहेत आणि परत एकदा या केंद्रातलं सरकार निश्चित या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आहे. बोलण्यासारखं माझ्याकडे साहेब खूप आहे. या भगिनींसाठी मला खूप बोलायचं आहे. हा आमच्या ज्या काही माईमच्या महिला आहेत त्या महिलांसाठी पण आता पुढच्या काळामध्ये उमेदच्या महिलासारखा निर्णय आपण घ्यावा ही विनंती या निमित्ताने करते. आणि ही प्रत्येक महिला जी बचत गटाशी जोडलेली आहे, उद्योगाशी जोडलेली आहे, त्या महिलेला खऱ्या अर्थाने मोठे भाऊ म्हणून तुम्ही साथ द्याल अशी एक अपेक्षा करते. कारण ह्या सगळ्या भगिनी आहेत. आमच्या भावांच्या जोपर्यंत आम्हाला पाठबळ मिळणार नाही तोपर्यंत आमच्या या भगिनी या ठिकाणी सक्षमतेने कार्य करणार नाही आणि म्हणून तुमची साथ आमच्या या सगळ्या भगिनीला, या बचत गटाच्या महिलांना मिळेल हा विश्वास व्यक्त करते. आणि आपण या ठिकाणी आलेत, आम्हाला अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून तुम्ही येणार होते पण या ना त्या कारणामुळे या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आपण आलात, आपली आभार या निमित्ताने मी व्यक्त करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.